कांड झालो कांड पुन्हा येतली किती जागा येतली ये बा यासाठी घ्या सरळ सरळ घ्या सरळ घ्या. तर अशा प्रकारे आमचे दादा मदत कार्य करत चला चला दादा आहे जागा सहकार्य करत आहेत आणि तो आपल्या डोळ्यामध्ये होय फक्त खड्डो हा थांबा मी मागे घेते थोडी थांबा. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आमच्या सगळ्यांचं नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये स्वागत असा. रोज म्हणत असलेला काही गाडीत फिरत असतात काही जात असतात पण मागचा पण व्हिडिओ जो होतो आपल्या कारमध्येच होतो आताचा पण व्हिडिओ कारमध्येचा काय करतलं ते पण ट्रॅव्हलिंगच दिलेलं ट्रॅव्हलिंगच करतो. आता आपण जे जातो वेंगुर्ल्यामध्ये जातो कुडाळ आणि वेंगुर्ल्यामध्ये जातो. कुडाळमध्ये बारीक सारीक काय कामं असतात आणि नंतर मग तिकडून डायरेक्ट वेंगुर्ल्याक जाऊचा. वेंगुर्ल्याक काय कामं आता समजण्यासाठी आणि वेंगुर्ल्यात काहीतरी नवीन प्रोजेक्टचं काम आहे त्याच्या समजण्यासाठी तुमका पूर्ण व्हिडिओ बघूच लागतो. तर आता गाडी ऍक्च्युली माझी नाही कोणाची अरे नंदा माझी गाडी मिस्टर वॉल्टर फर्नांडिस घेऊन गेलेत गोव्यात. म्हटलं तोपर्यंत कोणाची तरी गाडी अरेंजमेंट करू काही म्हणून मित्र त्यांची गाडी घेतली आणि आता कुडाळच्या दिशेने आम्ही प्रवास करत आहोत. आणि सांगायचं असं आहे की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा महिन्यावर पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघलात ना काय समजायला वेंगुर्ल्यात काय करू मागच्या टाइमला देवगडात काहीतरी करत होता वेंगुर्ल्यात म्हणजे काहीतरी प्रोजेक्ट म्हणून करतो आपलं बारीक मागे कासार टाको सोडल्यानंतर आरटीओले उभे आहेत आणि डंपर धरतात. सांगू नाही शकणार पण डंपरवाले असे लाईनीत थांबले आहेत सगळीकडे आणि म्हणजे जो स्पॉट नाही आरटीओ वाले जो थांबायचो त्या स्पॉटला थांबले आहेत ते म्हणजे ते कासार टाको सोडलं की टर्निंगलाच बरोबर म्हणजे समजत पण नाही पुढे कोण आरटीओ हा की नाही. सगळ्या डंपरवाल्यांका थोडं चेकिंग वगैरे करतात ते. बरेच जण म्हणत असतले की देवगडला गेले आणि देवगडला काय केलंय ते सांगू नाही आता वेंगुर्ला पण काही गोष्टी अशा असत आहेत ते येणाऱ्या पुढच्या ब्लॉग्स मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्की समजतील. कारण नजरा मारा दे पण म्हटलं जरा करूया आधी नंतर रिव्हील करू पण येणाऱ्या काही दिवसात तुमचं समजत की एकदा देवगड मध्ये काय आणि वेंगुर्ल्या मध्ये काय मेन ट्विस्ट म्हटलं थोडं आधी करूया आणि त्याच्यानंतर मग म्हटलं सांगा कशी जरा सस्पेन्स ठेवू लाल परी या रोडवर डंपर जास्त आणि बाकीच्या गाडी कमी आहेत. जे गाणं जे स्वामींचं करतात ना स्वामी भक्त असतात म्हणजे मी एक खूप एक्सपिरियन्स घेतलोय आणि बऱ्याच जणांनी एक्सपिरियन्स घेतलो असतो की जे स्वामींचं करतात ना त्याच फ्लेवर मधली माणसं भेटतात म्हणजे जे स्वामींचे भक्त आता मी फॉर एक्झाम्पल भक्त आहे तर मग त्याच फ्लेवर मध्ये माणसं मिळत जातात की स्वामींचं हा बाबा मी पण स्वामींचं करतोय हा करतोय बऱ्याच म्हणजे ज्यावेळी मी स्वामींचं करू लागले त्यावेळेस माझा एक्सपिरियन्स येला. आणि ज्या असे आपण कुठे ट्रॅव्हलिंग करतो तर 100% मी एक्सपिरियन्स केलंय स्वतःहून की म्हणजे समोर तुमचं दाखवते समोरची गाडी स्वामींची मगापासून ना खूप असे कार्स गेले मग शूट करून मिळाला नाही समोरून एवढे कार्स गेले ना त्याच्या मागे फक्त आणि फक्त स्वामींचाच फोटो बघू शकता दिसता की नाही कॅमेऱ्यात हे बघा जिथे तुम्ही म्हणजे जाते म्हणजे मी माझ्या पर्सनल लाईफ मधलं एक एक्सपिरियन्स आहे की जिथे जिथे जाते ना गाडीवर नाव तरी लिहिलं असताना तो स्वामींचा फोटो तरी असता म्हणजे दाखवून देतात की बाबा मी तुझ्या कायम सोबत असं कायम पाठीशी आणि जसं प्रीत वाक्य की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असं आणि ऍज युजल हा यार आणि ती एक किमया हा स्वामींच्या म्हणजे पावर हा
बोलता आपण इकडे बघू शकता शनी मंदिरात पोहोचलोय बघा. शनिवार हा आणि जाऊचं होता वेंगुर्ल्यात. गेलो कुडाळच्या दिशेने खायच्या भ्रमात असतो काय माहिती जिंकलोय पण नाही. आता बघा इथून ह्या कुडाळात दिल्यानंतर लक्षात येईल की वेंगुर्ल्यात जाऊचं. आता वेंगुर्ल्या म्हणजे इकडून जाऊ काय आता पिंगोळीत ना जाऊचा पिंगोळीत ना रे म्हणजे काय समजतच नाही काय झालं. आता इकडून वेंगुर्ल्यात इकडून जरा थोडा लांब पडत वाटतं पण वेंगुर्ल्यात काम करून मग कुडाळात जाऊचा. मग कुडाळावर ना मालवणात यायचा. पूर्ण बघा हा व्हिडिओ मी आधीच सांगून ठेवतोय. धमकी समजा धमकी. त्याच्यामुळे दोन ठिकाणी जाऊच असला कन्फ्युज होता एक्झॅक्ट समजत नाही. कारण कुंभार माठ वरनाच राईट मारूच होतो आणि डायरेक्टली वेंगुर्ल्यात जाऊचं होता. पण वेंगुर्ल्यात पण काम आणि कुडाळात पण काम. पण फर्स्ट काम वेंगुर्ल्यानंतर मग कुडाळात जाऊचं. कुडाळ तुम्ही ऍड होता मी ऍड झाले आधी कुडाळात गेलो होतो गाव त्याला मला येते. आता झाला ना कुडाळ सोडलं ना. आता कुडाळात डायरेक्ट पिंगुळ इकडून आता मागे अर्धा तास लागतो. अर्ध्या तासात आम्ही वेंगुर्ल्यात पोहोचलो. वेंगुर्ल्यात बघूया आता काय काय होतं पुढे तुम्हाला सांगते. आता पुढे काय होतं आता मला काय माहित नाही. जा होतं तर सांगते. कसं कांड झालो मुंबईत एक कांड झालो वही एक कांड झालो लपडा झालो नुसतं काय समजणार कांड पण असं एवढा होता जो होता याचे केले होते. बाकी मी कसं गावागावात ना रोड आहे. इकडून लेफ्ट मारलात काय कुडाळा आणि राईट मारलात काय वेंगुर्ला. तिकडून जरा जवळ पडलं असतं मे बी. इकडे काय ते 32 किलोमीटर पसताला वाटतं. मागे आपण गेलेलो ना तेव्हा बघत नाही आलं इकडून तो रोड घेऊन. आणि मागे बघा कोणच नाही उगाच अर्टिगा घेतलं गाडी. मागे बघितलं असतं मोठे गाडी कोण नाही. आम्ही दोघांसाठी मागे नाही ना गाडी म्हणून प्रॉब्लेम. तर काय प्रॉब्लेम नाही. होते यार पण आता तो थंय होतो येत होतो जवळ थोडं वेळ थांबान वळवूची असतं होतो बोलता वेंगुर्ल्यात काय समजत नाही. तर बोलता वेंगुर्ल्यात पोचलो. वेंगुर्ल्याचं काम त्या कामाच्या ठिकाणी बरोबर पोचलो. बघितलं काय काम आता तुमका येणाऱ्यामध्ये आणि इंस्टाग्रामला फेसबुकला समजतच. तर आता काम करून झाल्यानंतर तुमका डायरेक्ट आता मिळतं. तिकडून आता वेंगुर्ल्याचं काम झाल्यानंतर डायरेक्ट जाऊचा वेंगुर्ल्यात झालं जाऊचा कुडाळात कन्फ्युज होऊ झाला वेंगुर्ला आणि कुडाळ. बघू शकता वेंगुर्ल्यात पोचल्यानंतर सगळं दृश्य तुम्ही बघा. ह्या साईडला बिल्डिंग का हे बघा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमका समजताला काय काय कसं काय हा कुठे काय होतं आणि काय. तर फायनली वेंगुर्ल्याचं काम डन झालेला आणि जाऊचा वेंगुर्ला करून आता कुडाळ. वेंगुर्ल्यातलं काम फिनिश. तर वेंगुर्ल्यात काय मार्केटमध्ये काय काम नाही आपलं. तर मार्केटमध्ये संध्याकाळच तर मार्केटमध्ये गेलो असतो. तर डायरेक्ट आपण ज्या मार्गाने गेलो कुडाळ तो तर तसंच त्या रूटने आपण पुन्हा कुडाळात जाऊया. कुडाळात बारीक सारीक काय काम होती तुमका समजतीलच. बघू आता पुढे काय कसं काय होतं. बने राही मार्केटमधून जाऊ दुपारचा वेळ आहे ना. वाजले आता किती वाजले 2:30 वाजले ना. 2:30 वाजता काय मार्केट सगळं आता वेंगुर्ल्याचा बंद झालं. लवकर बंद होता बंद झाला असताना. तर आता आम्ही जेव्हा कुडाळात जातो कुडाळात एका शॉपमध्ये जाऊन खरेदी वगैरे करूची. ती खरेदी केल्यानंतर मग आणि 2-3 कामात डिझाईनवाल्याकडे जाऊचं ग्राफिक डिझाईनवाल्याकडे जाऊचं. आता सगळं करून मग पुढे मालवणातच जाऊचं. त्याच्या आधी पेटपूजा होई ना. पेटपूजासाठी कोकोनट बेस्ट हॉटेल कोकोनटमध्ये जाऊन पेटपूजा करूया. आधी पेटपूजा
काम तुझ्या. मग कामाची मित्रांनो पेट्रोल पंप तर भरपूर आहेत ह्या साईडला. म्हणजे पेट्रोल प्रत्येक टाइमला मी सांगते पेट्रोल पंप भरपूर या साईडला जाऊच असं. आणि काय पावसाचं समाधान आहे आता. मस्त ऊन असं पडला. सीझन वाटतं म्हणजे श्रावण वगैरे असताना श्रावण मध्येच ऊन मध्येच पाऊस आणि नंतर मग चतुर्थी वगैरे सीझन आणि थंडी वगैरे लाईक त्यातला सगळं वाटतं आहे. पण बरं वेंगुर्ल्यात पण काय काय बराच फिरण्यासारख्या. आणि आता पुढे ज्या प्रकारे काय प्रोजेक्ट वगैरे चालते त्याच्यानंतर मी दाखवेनच. पण वेंगुर्ल्यातले जे स्पॉट आहेत मेन स्पॉट आहेत ते पण आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमका समजत जाते. आता बघूया. आता कुडाळात पहिले जाऊया आणि पेट पूजा करूया. बहीण रे मरणाची भूक लागली. आता जी गाडी घेऊन येलोय ना ती माझ्या मित्राची मानगावकर नन्ना मानगावकर. जर कोण व्ह्यूवर्स असतील आणि बघत असतील आणि जर रेंटवरती मालवण दर्शनसाठी किंवा आणि कुठे मालवणात गेल्यानंतर कुठे आपल्या बाहेर जाण्यासाठी कुठेतरी मालवण दर्शन करूचं असतात आणि कुठे पिकअप ड्रॉप असतात कुडाळ रेल्वे स्टेशन बस स्थानक जा कुठे पण जाऊचं असतात तुमका तर ही अर्टिका जी गाडी आहे ती मी आता स्वतः ड्राईव्ह करते. ती गाडी क्लीन गाडी असता आणि ड्रायव्हिंग पण तिची सेफ आहे. तर कोणाक हवी असतात तर नंबर देते. नंबरवर कॉल करा म्हणजे काय कोणाचा तरी रेंट मिळात. आणि तुमका जर खरी गरज असतात कुडाळ रेल्वे स्टेशनला येलात आणि मालवणाचं येऊचं असतात आणि जर गाडी मिळत नसत तर तुम्ही कॉल करू शकता. एकदम रिजनेबल रेटमध्ये तुमका ही गाडी मिळत जातली. गाडीचं वरती नाव लिहिलं विघ्नेश्वराय. तर बोलता बोलता कुडाळमध्ये पोचलेलो आपण. आणि रोड बघा असा वाटत असेल कुडाळमध्ये नाही कणकवली हायवे वगैरे असतात पण ऍक्च्युली कुडाळा. इकडून लेफ्ट मारून आपल्याला ते पहिली पेटपूजा करायची. मग त्यासाठी जातो आपण कोकोनट हॉटेलमध्ये. कोकोनट ना भाऊ? कोकोनट भाऊ सांगेल तिकडे जायचं. कोकोनट हॉटेलमध्ये जाऊन लंच वगैरे करून जेवण वगैरे झाला काय मग पुढची कामं करूया काय काय होत ती. आणि तुम्ही सांगा कुठे चांगला कुडाळमध्ये मी जास्त करून जातोय तो कोकोनट मध्ये जातोय. जेव वगैरे रात्री जेवणाचं वगैरे तिकडे कसं जरा सगळंच मिळतं ना सगळी सर्व्हिस त्याच्यामुळे जाताना कोकोनट हॉटेल बेस्ट. आणि तुमच्या पाण्यात काही चांगला वगैरे असतात कुडाळमध्ये तर नक्की सांगा. आम्ही तिकडे जाऊ तुम्ही पण जाऊ आणि कोण असतील बघणारे ते पण जातील. कमेंट मध्ये सांग. आपण कोकोनट हॉटेलमध्ये बसलो बघू शकता राईट साईडला पेट्रोल पंपाच्या बरोबर बाजू. माझ्या मते हॉटेल फुल आहे असं मला वाटतंय. गाडी पार्किंगसाठी जागा नाहीये. आपण लेट्स डू द ट्राय. कसं लावणार इकडे तर उतरा दे पण गाडी लावतो लवकर. पुढे ते नाही जागा असा तर फायनली आपल्याला जागा मिळालेली आहे आणि इकडे पण लावली आहे. जागा मिळाली आणि इकडे ती जागा मिळणार नाही कोकोनट मध्ये पार्किंग करू. चला मंडळी स्पेशल असं काय नाही ना रे. मालवणी पत्ती घराकडे मोडीत हात धुता आणि बाऊल मध्ये हात धुता. बहिणी गाव कोकोनट हॉटेल मधून जेवण वगैरे झालेलं आहे. 2 चिकन थाळी आणि चिकन थाळीच बस 2. 587-600 अप्रॉक्स बिल झाला. आणि 2 चपाती दोन भावाने एक्स्ट्रा खाल्ले. भूक लागली ना कामच तसा करतो. टीमकडे पोचलो आपण. हे टेन्शन नाही पार्किंग वगैरे आपल्या प्रॉपर करूक मिळतं इकडे. बाहेर रोडवर वगैरे लावची जागा गरज नाही. आता पुढची कामं करूया काय असत ती. पुढची कामं काय असतली
गजानन वाल्याकडे जाऊचा, गजानन फर्निचरकडे. मला चावी दे. गजानन फर्निचरकडे काम झाला काय मग पुढच्या हळूहळू काय काय सुचत तसं करू मी. तू नाही गेलं. गरम खूप होता, म्हणजे ज्या दिवसात आता पाऊस पडावा होतो त्या दिवसात गरमी झाली, ज्या दिवसात गरमी हवी होती त्यावेळी पाऊस पडावा होता. सर सब कुछ उलटा पुलटा हो रहा है यार. मागचा काय माहित नाही भाऊ. गाडी आहे तुम्ही कोण इल्लत कोकोनट मध्ये जेव्हा सांगा कशी टेस्ट वगैरे होती. माका तर आवडली, मी येतोय डेली कारण ह्या मिळतं ना का. रात्री कोकोनट मध्ये येऊच असत ना तर रात्री या टेरेस्ट वरती बसक असं मजा येत. आता कुठे जायचंय बाळा आपल्याला. आता गजाननकडे जायचं. गजाननवाला दुपारचा असतो एवढ्या वेळ असतो घरात. मित्रांनो मोठो रास ना ह्या झालेला. पण मला खरं सांगूचा देवगड आणि कुडाळ वेंगुर्ला ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन हा. आमचाच कन्फ्युजन ना, तुमचा विषय तर वेगळाच विषय होता. पण लवकरच समजत येणाऱ्या व्हिडिओ मध्ये समजला. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बरोबर बरोबर रिव्हील करू जरा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर कोकोनट सोडून आपण आता पुढच्या दिशेने आपण ह्या दिशेने प्रवास करत भटकंती करत वाचता. मित्रांनो परत कोणकोणते कमेंट करतले, अरे रोहन सीट बेल्ट रिला. तर आपण ह्या दिशेने भोजन केल्यानंतर भटकंती करत आता आपण गजानन फर्निचरच्या दिशेने चाललो आहोत. बरोबर रे. तू का आयुष्यात मी उपयोगी आहे लक्षात ठेवतो. अरे रे रे आम्ही थांबूया की नको. नाही जातली की ना जायत रे. मित्रांनो बघा वरती हुक लावून ठेवलं ना, जातली की गेली मारे. किती लांब ती स्टँड वच्यात जाता काय विचारल्यानंतर पण प्रॉब्लेम होतो ना. तर गजाननकडे जाऊचं असत तर राईट मारू होय ना आपल्या. राईट होय आधी गाडी जाऊचे पार्किंगचे प्रॉब्लेम होतो तो. हो आम्ही कसे माहितीये मित्रांनो होय बघा होय बघ. तर जसे आपले धान्याच्या दुकानात म्हणजे ग्रोसरी सामानात जसे फेरी असतात तसे आमची गजानन वाल्याकडे फेरी असते कोडाळाची. आय डोंट नो बट घरगुती माणूस. आमचं खूप घरगुती माणूस आणि तुमका पण जर फर्निचर रिलेटेड काय घेऊचं असा चेअर्स घेऊचे आणि काय काय घेऊचं असत तर चांगला ह्या एक प्लेस आहे ते तुम्ही घेऊ शकता. रिझनेबल रेट होत, क्वालिटी चांगली आहे. माझं काम आहे सांगणं आणि तुमचं काम ऐकणं, त्याच्यावर तुम्ही रिॲक्शन घ्या. बाकी तुमची मर्जी. गाडी आहे मागे खड्डो हा खड्डो बघलं ना. सहकार्य कसं आहे ना, भांडण सगळी गोष्टी होणार शांतपणे पण सांगून कुठल्या गोष्टी सुटतात. कोण कोण नवीन असतं ड्रायव्हर, कोण कोण घाबरतं, कोण कोण फॅमिली असता. सगळ्याच गोष्टी मोठे मोठे आवाज चढून होणार ह्याच्यावर. मित्रांनो इकडे बघू शकता लेफ्ट साईडला गजानन फर्निचर हा त्यांचा एक शॉप हा. आतमध्ये त्यांच्या घराच्या तिकडेच पूर्ण गोडाऊन. तर गाडी लावूच्या इकडे प्रॉब्लेम्स होतात खूप. आपण गाडी काय करूया कोटक महिंद्रा बँकच्या समोर लावूया इकडे.
हे बघा सेफ पार्किंग. त्या साईडला गजानन फर्निचर आणि राईट साईडला तुमचा गोडाऊन. वाटा काढू. हे बघा ह्या साईडला इकडे श्वेता फर्निचर, राईट साईडला गल्ली गेली. खूप सारी व्हरायटी मिळतो तो इकडे गेल्यानंतर. खुर्च्या वगैरे असत, त्याच्यानंतर टेबला असत, सोफे असत, सोफा सेट होत, घरात जेवढं काय काय लागतं सगळं असं. या साईडला बघा. तर 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 आपण आता गजानन वाल्याकडे पोहोचलेलो. इकडे बघू शकतो बसला इकडे सोफ्यावरती मस्त ऐश आरामात. काका जे असत ते बहुतेक जॉब गेलेत वाटतं वरती. फोन केला होता, बोलले थोड्या वेळाने येतो. म्हटलं तोपर्यंत वेट करूया. बघू किती भरपूर सारे व्हरायटी आहेत. म्हणजे एकच नाही, अजून तिकडे MIDC तिकडे कुठेतरी असं तिकडे तेवारे वगैरे बघू शकता. म्हणजे पण भरपूर सारे क्वालिटी पण आणि आपल्या घरात जसं मिळतं सगळं. त्यामुळे मी माझ्या घरात तुम्ही सगळ्यांकडूनच घेतलंय बऱ्यापैकी ह्या. त्याच्यामुळे चला जातं लॉंग टाइम येतं. बेस्ट. बघूया आता पुढे काय होतं. जाऊ. या साईडला बघू शकता सोफे वगैरे आपले सिंगल चेअर प्लस सोफा. त्याच्यानंतर सिंगल सोफा एक या साईडला बेड वगैरे बघू शकता. बेडरूम मध्ये ठेव. वुडन मध्ये हवे तर वुडन मध्ये पण मिळतं ते बघा. त्या साईडला वुडन मध्ये चेअर्स वगैरे हवे असतील तर सोफा वगैरे. या साईडला बेडरूम मध्ये बेड वगैरे ठेव. बेड ठेव आणि काय काय करू सुद्धा त्याच्यावर. बेड आहे ते बेड कम सोफा काय म्हणतात त्यातला एक प्रकार आहे. वुडन मध्ये असत. डायनिंग टेबल्स आहेत, कपाट आहेत. कपाट या साईडला बघू शकता. वुडन मध्ये पण कपाटा, इकडे पण एक कपाटा. खूप सारे व्हरायटी आहेत. हा एक मी आहे बघा. आणि ह्याच नाही वरती पण काय काय इक्विपमेंट्स. त्याच्यानंतर चेअर्स हवी असेल थांबा माझ्या गल्लीतनं जाते जाऊन लागेल. ह्या साईडला बघितलंच ना सगळं असं काय नाही असं नाही. चेअर्स पण आहेत हे बघा. खूप सारे व्हरायटी आहेत चेअर्स मध्ये. बॉस चेअर असं, त्याच्यानंतर कस्टमरसाठी चेअर आहेत, बार चेअर आहेत हे बघा. गजाननवाल्याकडे आपण होतो. गजाननवाल्याकडनं सगळं काम वगैरे आपलं झालेलं फर्निचरचं ऑलमोस्ट. ऑर्डर वगैरे आपण दिलेली आहे. ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी आता मिळतली आपले. आणि चांगली सर्व्हिस आहे, सहकार्य चांगला त्यांचा. तर आता आपल्या कुठे जाऊचं रे? MIDC. MIDC मध्ये जाऊन तिकडे 1-2 काम आहेत. MIDC नंतर काय काम? लाईट्सचा काय बघूया आपण. हा महादेव. मित्रांनो संध्याकाळचे 5:30 वाजून गेले आहेत. पुढा मार्केट गजबजला पूर्ण. समोरनं कशी तरी गाडी येतात. श्रीरामवाडी, मालवण श्रीरामवाडी, कट्टा पेंटूर. आणि आम्ही आता गजाननवाल्याकडनं काम पूर्ण करून आता आम्ही इलेक्ट्रिशियनच्या दुकानात जातो. तर त्या दिशेने आम्ही प्रस्ताव करतो, प्रवास करतो. कुडाळात तुम्ही बघितलं असतालच महादेववाल्यांकडे. कुडाळात तो आपण इलेक्ट्रिशियनच्या शॉपमध्ये गेलेलो. तो तुमचा व्हिडिओ तुम्ही बघूनच आता पुढे येलात म्हणा. पण तिकडून आता डायरेक्टली घेतल्यानंतर 1-2 कामं केली आणि लगेच
मालवणात इलो. आता मालवणात मध्ये व्हिडिओ करूक मिळालो ना डायरेक्ट आता कुमार मठचो उतारतो जय. ओके भैया. लालपरी. आता दिवसभर मग अशी आमची जर्नी होती दिवसाची, जी सकाळपासून काय नाही, सकाळपासून कामच काम इकडून तिकडे वेंगुर्ला कुडाळा करून फायनली तर महादेव तिकडे झाला काय आता इलेक्ट्रिशियनच्या शॉपमध्ये काम. नंतर आपण काय ती केली डायरेक्ट, मग कंटाळा झाला सो गाडी घेतलं आणि इकडे गेलो मालवण वड्यात पोचलो आपण. इकडून आता पहिला जातो शॉपकडे, अभिकडे ना, अभिकडे ही गाडी घेऊन कशा जाऊया, ही गाडी नंतरची देऊन टाकूया, त्याच्यानंतर मग अभिकडे जाऊया 2 व्हीलर, आणि मग आपली गाडी रात्री येईल का मग आपण शॉपकडे झाला का मग घराकडे. लगे रहिये, बने रहिये, हिलाते रहिये, जुडे हिला ते. अन्नाची रिटर्न दिलेली आणि देऊन झाल्यानंतर डायरेक्ट आम्ही शॉपकडे गेलो. शॉपकडे गेल्यानंतर बघू शकतोस काय काय घेतलं. क्रॉप्टॉनचं फॅन आणि ह्या बारीक सारीक ॲक्सेसरीज समजतं ना, येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमका नक्कीच समजतं नक्की काय होणार. जलवा होतो तुला खूप मोठं. अवतारवांना समजलं असतं ना किती हालत झाली दिवसपासून. आता ही सकाळी किती वाजता बाहेर पडलो आपण, 11 काय 12 वाजता बाहेर पडलेलो आहे. तर बाहेर आता वाजले 8 साडेआठ. भारू आमचं वाट बघी होतो. भारू म्हणजे कोण दाखवते, भारू म्हणजे हो भारू कोळमचं सर आमचं. आणि तिकडे आमची यश. तर अशा प्रकारे आता वाजले 8 काय 8:30. मी शॉपमध्ये आता पुन्हा जाऊचा एका शॉपमध्ये, मालवणमधल्या शॉपमध्ये. तिकडे जाऊन लिहिल्यानंतर मग इकडे हॅलो करून मी काय म्हटलं माहिती का आता